हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज राजमा पुलाव बनवला होता. ओला राजमा आहे. मटार घेतलेलं आहे, त्याच्यानंतर फ्लावर आणि तांदूळ धुवून घेतलेले आहेत. कांदा आणि टोमॅटोचे असे स्लाईस करून घेतलेत, उभे चिरून घेतलेत आणि लसूण ठेचून घेतलेलं आहे. ओला राजमाचा पुलाव खूप छान लागतो. एकदा नक्की करून बघा. आता इथे कुकरमध्ये तेल घातलेलं आहे. 2 पळी तेल घातलं. त्याच्यानंतर जिरं आणि मोहरीची फोडणी देऊन घ्यायची. जिरं आणि मोहरी छान तडतडली की त्याच्यानंतर चिमूटभर हिंग घालून घेते. कांदा घातलाय. कांद्याच्या उभ्याच फोडी केलेल्या आहेत. बारीक चिरून नाही घेतला कांदा, म्हणजे बारीक फोडी नाही केल्या. आणि लसूण घालून घेते, ठेचलेला लसूण. आलं घातलं तरी चालेल, आलं लसूण ठेचून. त्यानंतर टोमॅटोच्या बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत, त्या घातल्या आणि परतून घ्यायचे. मस्त कांदा टोमॅटो परतला की त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मसाले घालायचे. लाल तिखट मी ते 2 चमचे घातले आणि हळद अर्धा चमचा घातलेला आहे. इथे 1 चमचा एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला घातला आहे. नाही घातला तरी खूप छान लागतो, कारण कोणतीही डाळ वगैरे नाही वापरलेली आपण आणि फ्लावर घातलेला आहे. बटाटा घातला तरी चालेल. आपल्याकडे ज्या भाज्या असतील आता त्या घालून पुलाव बनवायचा. आणि भाज्या घातलेल्या आहेत. भाज्या घालून व्यवस्थित परतून घ्यायच्या आधी मसाल्यामध्ये. मटार, ओला राजमा, सगळ्या भाज्या मस्त तेलामध्ये मसाल्यामध्ये परतून घ्यायच्या आणि मग नंतर त्याच्यामध्ये राईस घालायचा. आता परतून घेताना त्याच्यामध्ये मीठसुद्धा घालायचं, म्हणजे भाज्यांनासुद्धा मीठ लागतं. आता मसाल्यामध्ये परतून घेतल्या आणि त्याच्यानंतर त्यावर भाज्यांपुरता थोडासा मीठ घातलेला आहे. नंतर तांदूळ टाकल्यानंतर पण आपण मीठ घालणार आहोत आणि परतून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये तांदूळ घातलेले आहेत. 3 वाट्या तांदूळ घेतले होते, तांदूळ घातले आणि त्याच्यावर चिमूटभर मीठ घालायचं. तांदूळ घातल्यावर पण 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचं आणि मग पाणी घालायचं. जसं आपल्याला सुटसुटीत तांदूळ हवा असेल तर 3 वाट्यांना 3 ग्लास पाणी घेतलेलं आहे, 3-3.5 ग्लास. आणि उकळी येऊन दिली आणि मग 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये भात मस्त मोकळा शिजतो. इथे चिमूटभर मीठ घातलेलं आहे. पुन्हा आधी आपण एकदा मीठ घातलेलं आहे, त्या हिशोबाने मीठ घालायचं आहे. आणि असा ओला राजमा मटारचा पुलाव खूप छान लागतो. राजमाची भाजीसुद्धा खूप छान लागते. एकदा मी ती भाजी बनवलेली, पण रेसिपी नाही शेअर केली. नक्की करेल पुन्हा एकदा. असा हा आजचा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. हॅलो हॅलो कर ना. सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय? शाळेत होती सुट्टी, सुट्टी मिळेल काय? सांग सांग भोलानाथ, पाऊस